केला. पण त्याला माझं भेटणं तो खरं तर योगायोगाचा दिवस होता. कारण तो रविवारचा दिवस होता आणि नोकरीवाल्या माणसाला बहुतांशी रविवारी सुट्टी असते. मी सहज 4-5 दिवस वैष्णवी आली नाही म्हणून तिला विचारलं, "वैष्णवी, तू कॉलेजला का आली नाहीस?" तेव्हा तिनं मला सांगितलं, की "पप्पांचं खूप मोठं हार्टचं ऑपरेशन झालं आहे, त्यामुळे मी आले नाही." मनाला अतिशय वाईट वाटलं. लगेच भेटावं असं वाटलं, पण शक्य नव्हतं. मग त्यातनं तिला विचारलं, "कसे आहेत का?" "बरे आहेत" म्हणते. पण अजून काही बोलत नाही. पण मनात पटकन निर्णय घेतला, की रविवारी आपण पहिलं भेटायचं आणि योगायोगानं तो रविवारचा दिवस फ्रेंडशिपचा, मैत्रीचा दिवस होता. आपले वर्गमित्र महिपती यांचं बायपासचं फार मोठं ऑपरेशन झालेलं आहे. आपलेसुद्धा बरेच मित्र दुःखातून जात असतात. पण आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. आपल्या ग्रुपमध्ये एवढे मित्र आहेत, पण खरंच आपण एकमेकांच्या संपर्कात आहोत का? एकमेकांशी आपण संवाद साधतो का? एकमेकाच्या दुःखामध्ये, आनंदामध्ये सहभागी होतो का? याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. ऐकतो, बघतो, सोडतो असं करू नका. तिथपर्यंत पोहोचा. तेव्हा ती मैत्री आपली चांगली होऊ शकते. जाणून घ्या. तरच त्याला फ्रेंडशिप दिवस साजरा करणे महत्त्वाचं आहे. आणि माझं नशीब चांगलं, माझं भाग्य चांगलं. मी गेल्यानंतर त्यानं मला ओळखला, जागा झाला. उठावसं वाटलं त्याला, पण उठता येत नव्हतं. पण एक वेगळी मोटिव्हेशन त्याला माझ्यामुळं मिळालं. त्याच्या हातामध्ये समर्थांचा फोटो होता. मी समर्थांना एकच विनंती केली, की माझ्या दोस्ताला लवकर लवकर चांगलं कर, बरं कर आणि सर्व मित्रांच्यामध्ये पुन्हा एकदा त्याला पहिल्यासारखं जीवन जगता यावं. धन्यवाद. मित्रांनो, आपला मित्र महिपती पाटील.